सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये माझ्या कुटुंबियांचं खूप खूप हृदयापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे प्रिय लाडके महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजी यांच्या चेतनेला स्मरण करत, त्यांच्या ऊर्जेला नमन करत, आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फला नमन करत, आभार व्यक्त करत, सृष्टीचे आपल्या हायर सेल्फचे आपण 9व्या आठवड्याची आज सुरुवात करू. आज आपण 9व्या आठवड्याचं ध्यान घेणार आहोत. जसं की मला अनेक छोटे छोटे प्रश्न सगळ्या मास्टर्सचे येत आहेत की आमची ही इच्छा आहे किंवा असं, कारण आपला जो धडा सुरू आहे तो आपल्या खऱ्या इच्छांचा दावा करणे हा सुरू आहे. तर मी तुम्हाला तरीही एकदा सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही सगळेजण 6वा धडा पुन्हा एकदा वाचा. 6व्या धड्यामध्ये जे सत्यासहित क्षमा करणं आणि 4था धडा सुद्धा की जिथं आपण वैश्विक सत्य बोलतो, आपण आपल्या हायर सेल्फ कडून तो मेसेज घेतो. पण सुरुवातीला जे आहे त्याच्या धडा सुरू झाल्यानंतर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना त्या आपल्याला उपयोगाच्या आहेत. त्यामुळं कारण आपल्या सत्रामधून जाणारा एक एक संदेश हा काहीतरी कारणाने बाहेर पडतोय हे मात्र नक्की आहे. कारण जे सत्रात आपण बोलतोय ते नंतर मेसेज वगैरे येतात सगळ्यांची की आमच्या मनातलाच प्रश्न आहे. आपल्या बरोबर हे आधीपासून घडते, राईट? की जेव्हा आपण आपलं आनापानसती ध्यान घ्यायचो त्यावेळेस सुद्धा आपल्या बरोबर हे घडायचं. तर कारण आपण सगळे जोडलेले आहेत. आपण सगळेजण जोडून एकमेकांजवळ हे सगळे मेसेजेस आपल्या बरोबर येतात. आपल्या एनर्जीज सगळ्यांच्या आपण कॅच करतो आणि हे सगळं टेलिपॅथी कम्युनिकेशन असल्यासारखं आहेच आहे ते. त्यानुसार हे सगळे मेसेजेस आपले ह्या सत्रामध्ये वाहतात. तर बाबाजींना मी एकच प्रार्थना करते माझ्या उच्च स्वला बाबाजींना की एक साधन म्हणून इथं बसलेली आहे. जे काही तुम्हाला सांगायचं ते तुम्ही या सत्रामध्ये तुम्ही जे काही माझ्या माध्यमातून बाहेर पडते ते माझ्या आयुष्यात आणि इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोगाला येऊ दे. आणि हे सत्र आपलं युनिफाईडचं हे आपल्या सगळ्यांच्या आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे, या संकल्पानेच मी हे सगळे सत्र घेते. त्यामुळे मला खात्री आहे की कुठे ना कुठे जेव्हा हे सगळे मेसेजेस जातात तेव्हा पुढे कधीतरी असे प्रसंग येतात किंवा आत्ता सुरू असतात. तर त्यावरूनच मला आज एक आतून असा एक मेसेज येत होता, तो म्हणजे की सगळ्यात आधी जर जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी, की आता नवीन मध्येच जॉईन झाल्यामुळं त्यांना असं वाटत असेल की आता काय करावं, कुठून सुरुवात करावी. तर कुठल्याही गोंधळलेल्या अवस्थेत न राहता आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामधून तुम्ही धडे सुरू करू शकता. एक एक धड्यांच्या सगळ्या लिंक्स तिथं दिलेल्या आहेत. एक एक धडा वाचन सोबत आपले व्हिडिओ बघून, जेव्हा आपण धडा वाचतो तेव्हा काही समजलं नाही तर व्हिडिओ किंवा व्हिडिओ ऐकून धडा वाचन, अशा प्रकारे तुम्ही हा सराव आपला आपला सुरू ठेवा. आपण ज्या दिवशी जॉईन होतो तो आपला दिवस आहे. तर तो आपला आपण थोडंसं पुढे मागे होऊ शकते की ज्यावेळेस आपल्याला हे जॉईन करायचंय, पण कदाचित काही गोष्टींमुळे आपण ते पुढे ढकलतो आणि ते आपल्या बघण्यात येत नाही, आपल्या ऐकण्यात येत नाही आणि काही दिवसांनी पुन्हा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आपल्याला इच्छा होती की आता आपण युनिफाईडचा सराव सुरू करावा. पण ज्या दिवशी हे आपल्या आयुष्यात येतं तो दिवस आपला असतो, तो आपण निवडलेला असतो असं समजायचं. त्या आपल्या मार्गावर विश्वास ठेवायचा आणि सुरू करायचं. की मग आता बाकी ग्रुप पुढे गेला आपण मागे, असा विचार करू नका. ज्या दिवशी जॉईन करताय सुरू करा. तर हे जे सराव आहेत, सगळ्यात आधी मला अजून एक गोष्ट सांगायची सगळ्यांना, की आपण हे काय करतोय, युनिफेडच्या आत्तापर्यंत 9 आठवड्यापर्यंत आपण प्रत्येक आठवड्यात जे जे शिकलोय, 4थ्या आठवड्यात वैश्विक सत्य, 5व्या आठवड्यात आपण अनिमंत्रित प्रभावांचा सामना, 6व्या आठवड्यात आपण क्षमा कसं करायचं शिकलो, 7व्या आठवड्यामध्ये आपण विचारांमध्ये सुधारणा कशी करायची. आता हे सगळं एकाच वेळेस वापरायचं का सराव करताना? सराव म्हणजे इतर वेळेस काय करायचं, युनिफाईड संपल्यानंतर किंवा बाकीच्या वेळेस आपण प्रत्येक आठवड्याला एक एक गोष्ट समजून घेतोय, त्याच्यावर सराव करतोय. पण जेव्हा आपल्याला ती वेळ येईल वापरायची त्यावेळेस तोच धडा उघडायचा आणि त्यातला सराव आपण जो केला होता तो आठवायचा आणि त्यानुसार सराव करायचा. हे मी आधी पण एकदा सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगते. काही जणांना ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडं कन्फ्युजन असेल की नेमकं जेव्हा आपण इतर वेळी जसं ध्यान करतो आपण आनापानसती, तसं ह्याचं काय करायचं. तर ह्याचं हेच करायचं की आपल्याला जी आयुष्यात प्रसंग आहे आता सध्या, ज्या परिस्थितीत प्रसंगात मी आहे, तो विषय उचलायचा पुस्तकातला, ते वाचायचं की त्यावर काय मार्गदर्शन दिलेलं आहे पुस्तकामध्ये. मला निर्णय घेताना मला कुठली तरी इच्छा वास्तवात आणायची, त्यावर पुढचा धडा आहे आपला 10वा धडा, जो आपल्याला
मॅनिफेस्टेशन कसं करायचं, आपल्या इच्छांचं प्रकटीकरण कसं करायचं हे शिकवतो. मग कधी आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला असा एक प्रसंग येईल की जिथं मला वाटते की माझी इच्छा मी वास्तवात आणावी किंवा मला ही फार आतून इच्छा वाटते, त्यावेळी एक व्यवस्थित पद्धत आपल्याला मिळते पुढच्या आठवड्यामध्ये. ती तुम्ही वापरायची. म्हणजे आपल्याला, म्हणून ह्याला व्यावहारिक मार्गदर्शन असं म्हणतात, की तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये हे कसं वापरायचं ह्याचं मार्गदर्शन ह्या पूर्ण अभ्यासक्रमात दिलेलं आहे. मग हे आत्ता आपण केवळ एक एक आठवडे शिकून घेतोय, अनुभव घेतो की खरंच हे काम करतात का, कसे काम करतात, मला काय अनुभव येतात. आणि जेव्हा आपल्यावरती वेळ येतो, तो प्रसंग येतो, त्यावेळेस आपण हे सगळे सराव तिथं वापरायचे. आता सुद्धा आपण ते वापरतच आहोत. पण आता आपल्या इच्छा कदाचित एक दोन असतील. आता काय आपल्याला एकाच वेळी अशा 8-10 इच्छा असतात असं नाहीये. तर काही ठराविक आपले आयुष्यातले गोष्टी असतात किंवा असतील जरी जास्त, तरी सुद्धा आपल्याला माहिती की माझा फोकस जास्त कुठे आहे. तर त्याकडे आपण जास्त लक्ष असते की आता सध्या मी वन वन स्टेप ऍट अ टाइम म्हणतो ना, एका वेळी एकच बघते. तर ते आपल्याला माहितीये, त्यावर आपला सगळा फोकस आपण ठेवलेला असतो. त्याची दिवसभर जास्त ज्याची काळजी करतो ते आपल्याला महत्वाचं. मग काल जे आपण बोललो की एक उदाहरण मी घेतलं होतं, की जेव्हा वाटतं की माझ्या मुलांनी, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी ह्या पद्धतीनेच वागलं पाहिजे किंवा माझी इच्छा आहे की त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडाव्यात. तर खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण काल बघत होतो की फ्री विल. तर जेव्हा आपण इच्छा करू तेव्हा पहिली गोष्ट आपण चेक करायची सगळ्यात आधी ती म्हणजे की माझ्या इच्छेमध्ये दुसऱ्या कुणाच्या स्वतंत्र इच्छेला मी तडजोड नाही करत आहे. त्याची पण फ्री विल तितकीच शाबूत आहे. है ना? मी माझ्या स्वार्थासाठी, शब्द काय वापरलाय, निम्न स्वच्या स्वार्थासाठी आपण इच्छा नाही धरली पाहिजे. म्हणजे मला वाटतंय म्हणून लोकांनी असं केलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यांचं हित त्याच्यात आहे, असं मला वाटतंय. म्हणून मी म्हणते की नाही, ह्यांनी असंच केलं पाहिजे, ही इच्छा मी मनात धरून ठेवते. पण मी केवळ बघती माझ्या ह्या शरीराच्या दृष्टिकोनातून. आपला उच्च स्व जो आहे त्याला सगळं पिक्चर व्यवस्थित दिसतंय, की कोण कुठे आहे, काय आहे, घरामध्ये काय चाललंय, हे सगळं त्याला माहितीये. त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त उच्च स्वला माहितीये, कारण तो आपला असा भाग आहे जो ह्या लिमिटेशनच्या बाहेर आहे. आपण फक्त 5 सेन्सेस वापरतोय आपले, त्याच्यापेक्षा जास्त आपलाच आत्मा आहे, म्हणजे दुसरा कोणी नाहीये, तो आपल्याच आतमध्ये आहे. पण तो आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकतो त्यावर. त्यामुळं जास्त त्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण अडकतो, तेव्हा आपल्याच विचारांनी आपण इतकं दुःख ओढून घेतो आणि परत म्हणतो की घरातले कुणीच माझं काही ऐकत नाही. आपल्या पिरामिड संस्थेचे जे पितामह जे सांगायचे नेहमी, नो कंप्लेंट्स, नो इंटरफेरन्स आणि नो जजमेंट्स. आजच तुम्ही हे झाल्यानंतर मी आपल्या मास्टर दीप्ती मॅडमचं जे सत्र आहे तत्वमसीचं, ते तुम्हाला मी शेअर करेन. ऐकलं असेल तर चांगलंच आहे. तर ऐका ते व्यवस्थित पुन्हा एकदा, की दीप्ती मॅडमनी पुन्हा एकदा आठवण करून दिली की येणाऱ्या काळामध्ये हे किती गरजेचं आहे जर आपण आध्यात्मिक मार्गावर असू. 3 गोष्टी ह्या झाल्या. कुणाबद्दलही जजमेंट करायचे नाही, म्हणजे निंदा किंवा क्रिटिक्स ज्याला आपण म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाच्या कर्मामध्ये इंटरफेरन्स नाही करायचा. कुणाला ह्याचं काय चाललंय, इकडं काय चाललंय, हे काय चाललंय, हे सगळं बंद करून टाकायचं. हं? पूर्ण फोकस स्वतःवर ठेवायचा. आणि ह्या 3 गोष्टी झाल्या आणि 3 गोष्टी अजून ध्यान, सज्जन सांगत्य आणि स्वाध्याय. ह्या 6 गोष्टी आपल्याला कंपल्सरी आपल्या आयुष्यामध्ये आणायच्याच आहेत. आणि हे दीप्ती मॅडमचा जो तुम्ही सेशन आहे ते प्लीज ऐका. कारण ते इतके सिनियर मास्टर आहेत आणि त्यांचं ज्ञान अफाट आहे, त्यांची साधना अफाट आहे. तर असेच मास्टर आपल्या बरोबर असणं म्हणजे सज्जन सांगत्य आपल्यासाठी. तर असं म्हणजे हे सांगायला पण लोक, मला माहित नाही का, मी असे पण किती जण तर बघितलेत की ते दुसऱ्या कुणाचा रेफरन्स पण देत नाहीत बऱ्याचदा. असं सांगत नाहीत काय त्याच्यामध्ये इन्सिक्युरिटी मला माहित नाही, त्यामुळे मी तिथं जज करायला आय एम नो बडी की ते असं का नाही. पण माझं एक असा दृष्टिकोन असतो की आपले जे कोणी कुटुंबीय आहेत त्यांना सगळ्यांना ह्याची माहिती असली पाहिजे. कारण बरेचसे लोक मला माहिती आहेत जे आपल्या ध्यानातले आहेत, ते लोक पिरॅमिड संस्थेशी आधीपासून जोडलेले नव्हते. जेव्हा आपल्या ध्यानात ते सांगितलं गेलं तेव्हा बरेच जण पिरॅमिड संस्थेच्या संपर्कात, म्हणजे त्यांच्या पीएमसी हिंदी चॅनलला वगैरे त्यांनी बघायला लागले, फॉलो करायला लागले. त्यामुळे मला मी ह्या गोष्टी सांगते. बाकी जे पिरॅमिड संस्थेशी ऑलरेडी जोडलेले आहेत, फक्त युनिफाईड मध्ये आलेले तिथं,
त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की कोणते मास्टर आहेत, काय आहेत, काय सगळी त्याची कल्पना आहे. पण जी लोक आपल्या ध्यानातली इथली आहेत की जी आपण केवळ नवीन आहोत जे ध्यानामध्ये, त्यांच्यासाठी म्हणून सांगते की पीएमसी हिंदी चॅनलवर जे मास्टर सेशन्स घेतात वेगवेगळे, ते तुम्ही ऐकत जा. पीएमसी महाराष्ट्र असेल त्या चॅनलवर सुद्धा खूप वेगवेगळे सत्र असतात. तर ह्या प्रत्येक सत्रामध्ये जाऊन तिथं ध्यान करायचे प्रत्येक ग्रुप सोबत. त्यांचं जे शेअरिंग असतं ते घ्यायचं, काय आपल्याला त्याच्यात ऐकायला मिळतं. सोबत आपण युनिफाईड तर करतच आहोत. तर ही अंतःकरणाची शुद्धी प्लस आपलं ध्यान, म्हणजे आपला स्वाध्याय पण होतोय आणि आपलं ध्यान पण होतोय, असा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आपण बाबाजींमुळे आज शिकतोय. तर ह्याचा फायदा करून घ्या. सोबत तुम्हाला जर असं वाटलं की मला हे सत्र ऐकायचंय, ह्यांच्या बरोबर ध्यान करायचंय, तर ते जरूर वेळ काढून करा. कारण त्यात जेव्हा आपण जितक्या लोकांबरोबर ध्यानाला बसतो तितक्या आपल्या ऊर्जेमध्ये फरक पडतो, चेतनेमध्ये एक विस्तार आपण म्हणतो, एक्सपांड होते आपली कॉन्शियसनेस. तर हे अशा वेगवेगळ्या मास्टर बरोबर आपण ध्यान आणि सज्जन सांगते करतो, तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा होतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे की आता इंटरफेरन्स म्हणजे काल आपण जसं उदाहरण दिलं, जी लहान वयातली मुलं आहेत त्यांना आपण गाईड करतो आपल्या घरातली, कारण त्यांना तेव्हा गायडन्सची गरज असते. पण जेव्हा कळत्या वयामध्ये ती मुलं येतात, मोठी होतात, त्यांचे त्यांचे निर्णय घेतात, त्यावेळी मात्र आपण किती लेवलला जाऊन इंटरफेअर करायचं हे आपण ठरवावं. कारण त्याच्यातून जे दुःख निर्माण करतोय आपण, ते आपल्याला खूप त्रासदायक आहे. आपण त्याच्यामध्ये खूप दिवस विचार करत बसतो. म्हणून ते आपण ठरवलं पाहिजे की जरी ते माझा माझा मुलगा असेल, मुलगी असेल, तरी सुद्धा त्यांना एक फ्री विल आहे आणि त्यानुसार त्यांना निर्णय घेता येतात. मी माझी इच्छा तिथं फोर्सफुली नाही सांगू शकत, जसं आपण काल वाचलं. या गोष्टीचा थोडा डीपमध्ये विचार करा. कारण मला माहित नाही की प्रत्येकाच्या घरात काय परिस्थिती आहे, पण कुठं असं होतंय का, हे आपण थोडं बघू शकतो की असं कुठं होतंय का की ज्यामुळे त्यांच्या फ्री विलवर आपण कुठेतरी तडजोड करतोय, काहीतरी त्यांना माझी इच्छा म्हणून एक प्रोटेक्टिव्ह होणं जास्तच. तर हे पण थोडं लक्ष द्या. आपली इमोशनल मेंटल बॉडी जी आहे, म्हणजे किती दिवसभर आपण भावनांमध्ये असतो आणि किती दिवसभर आपण विचारांमध्ये असतो, त्याप्रमाणे ह्या सगळ्या ऊर्जा आपण घेतो. आपण जितकं आपल्या आहे त्या कपाला, म्हणजे आपल्या आहे त्या एक म्हणतो ना की ऊर्जेला, जुन्या ऊर्जेला थोडंसं मोकळं करू, तितकी ही न्यू एनर्जी आपल्या शरीरात येणार आहे. आपण जर सतत त्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये गुंतलेले असू दिवसभर, तर ही जी काही नवीन फ्रिक्वेन्सी आपल्याकडे येते, जी नवीन एनर्जी येते, ती आपण योग्य पद्धतीने रिसीव्ह नाही करत. आणि मग आपल्या प्रगतीमध्ये पुढे जाण्यामध्ये हे सगळे अडथळे ठरतात. म्हणजे 4-4, 5-5 दिवस म्हणा किंवा कितीतरी दिवस एकच विचार घेऊन बसणं, एकाच भावनांमध्ये राहणं. तर ह्यावर थोडं काम करणं आत्ता गरजेचं आहे. त्यासाठी जरूर तुम्ही दीप्ती मॅमचा जो व्हिडिओ आहे तत्वमसीचा, तो ऐका की मॅम कसं सांगतायत की येणारा काळ हा कसा आपल्याला अनेक बदल घेऊन येतोय. ज्या क्वांटम फील्डमध्ये आपण राहतो तिथं हे सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत आणि आपण कसं तयार पाहिजे त्याच्यासाठी. तर सगळं बाहेरचं काढून टाका फोकस. म्हणजे कुठे काय चाललंय, मी काल जे म्हटलं ना की फेसबुकवर लोक एवढं एवढं धरून बसतात. द्वेष, तिरस्कार ह्या सगळ्या भावना आता खूप खूप वर्ष झाले आपण त्याचे गुलाम होतो. जसं बाबाजी म्हणतात की खूप वर्ष तुम्ही या विचारांची गुलामी केली. आता ते सोडून देऊन प्रयत्न करा की नवं आयुष्य कसं असेल माझं, की जिथं मी फक्त प्रेमाने आणि प्रकाशामध्येच राहते, की माझ्यामध्ये तो भावच येत नाहीये आता. इतका बदल आपल्यात झालेला आपल्याला जाणवला पाहिजे, की पहिली रिएक्शन कुठल्याही माणसाला बघितल्यानंतर, त्याच्याशी बोलल्यानंतर, त्याची प्रगती बघितल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट असेल, माझ्या मनात पहिली भावना काय येते? माझ्या मनात आनंद येतोय त्या व्यक्तीबद्दल, का तिरस्कार येतोय, का द्वेष येतोय, का राग येतोय? कितीही आपण उपासना केलेली असू दे, मास्टर्स, हे खूप महत्वाचं आहे. आपण जी काही उपासना केली आहेत ना आजपर्यंत, ती सगळी ह्या आपल्या भावनांवरच येऊन थांबतात. जे पुण्यकर्म आपण म्हणतो की पुण्य कमवलंय, पण जर माझ्या अंतःकरणामध्ये शुद्धी नाहीये, तर ती सगळी जी उपासना केली मी इतके वर्ष, त्याचं फलित काय असेल विचार करा. की माझं आयुष्य, मी जेव्हा द्वेष, बाबाजी जसं म्हणतात की तुम्ही त्या सरबताची चव घेणं नाकारता, जे प्रेमाचं सरबत तुमच्या आतून फ्लो व्हायला बघतंय, की मी माझ्या ईश्वराला म्हणते की तू माझ्यातून जे काही अनुभव घ्यायचा तो घे. कालचा जो धडा आहे तो नीट बघा, की आपल्या इच्छा जेव्हा ईश्वराच्या इच्छेबरोबर एक असतात, तेव्हा आपण
पूर्णपणे ईश्वरी गुणांचा आनंद घेतो जे आहेत ते. आणि जर माझे विचार तसे नसतील, माझे भाव वेगळे असतील, जे ईश्वरी भाव नाहीयेत, ईश्वरी विचार नाहीयेत, तर मला त्याचा त्रास होणार. म्हणून प्रयत्न करायचा की आपण जास्तीत जास्त वेळ ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत ह्याच विचारामध्ये राहायचा प्रयत्न करायचा. हे जितकं आपण करू, बघा एक स्टेज अशी येते, एक दिवस तुमचा असा उजाडेल की ज्या दिवशी तुम्ही उठल्यापासून तुम्हाला एकही द्वेषाचा, तिरस्काराचा असा भावच येणार नाही मनामध्ये. आणि हे आपल्याला अपेक्षित आहे. विचार सकारात्मक ठेवा, सकारात्मक ठेवा, सकारात्मक विचार करा. ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की जागरूकता ठेवा विचारांच्या बाबतीत. अलर्ट राहा. अवेअरनेस वाढवा आपल्या विचारांच्या बाबतीत, की मी काय. नाहीतर मी नुसतं तुम्हाला सांगितलं, नाही, नाही तुम्ही बाबाजी म्हणतात तसं सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह. कसं राहणार पॉझिटिव्ह? होईल ते एका दिवसात शक्य आहे माणसाला, की कालपर्यंत मी जे द्वेष, प्रत्येक गोष्टी द्वेष बघणं, हे करणं, कंपॅरिझन, तुलना, कुणाची कंपॅरिझन. आणि त्या फेसबुकवर जर आपण गेलो आणि कधी बघितली एखादी पोस्ट, तर तुम्हाला जाणवेल किती द्वेषाने लोक बोलतात एकमेकांशी. फेसबुक असेल किंवा अजून सोशल मीडिया तुम्ही पेजेस बघा. काय करायचंय, कुणी काय कपडे घातलेत, कुणी काय केलेत, सगळं संपवा, आपल्या भोवती फोकस ठेवा. माझं हृदय आणि मी. जी कोणी आध्यात्मिक मार्गावर लोक आहेत त्यांना तर मी खास विनंती करते की जितकं स्वतःच्या हृदयात केंद्रित राहाल हे सगळं सोडून द्याल. ज्या लोकांची आपण निंदा करतोय, कपड्यांवरून, त्यांच्या अजून कशावरून कशावरून, ते सगळेजण ईश्वरी प्रतिमेत आहेत आणि त्यांचा त्यांचा एक प्रवास आहे, त्यांचा आत्म्याचा प्रवास आहे. आपल्याला काही हक्क नाहीये आपण कुणाला जाऊन निंदा करणं. जितकी आपण निंदेमध्ये येऊ आणि असे विचार वाचू, ऐकू, तितके आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करायला लागतो. पाणी जे आहे ना, तुम्ही एक पेलाभर पाणी घ्या आणि समुद्राच्या पाण्यात नेऊन टाका. साधं घरातलं पाणी. ते पाणी खारट होणार समुद्राच्या पाण्यात टाकल्यावर. कशामुळे? समुद्राच्या पाण्याचे जे गुण आहेत सगळे, ते सगळे त्या पाण्यामध्ये येणार. मी जर सोशल मीडियावर जाऊन अशा पोस्ट वाचायला लागले जिथं द्वेष आहे कुणाबद्दल तरी, कशी असू दे ती व्यक्ती, तिचं कॅरेक्टर काय 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 जे काही असू दे, मी काय विचार करतेय हे सगळं वाचून, कुणाचं तरी वाचून, किंवा कुणीतरी दुसरं म्हणतंय मग माझा पण विचार त्याच दृष्टीने चाललाय. ह्याला म्हणतात की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, नाही तुम्ही अवेअर राहा, अलर्ट राहा. माझे विचार कसे येतात, कुणीतरी म्हणतंय म्हणून मी पण म्हणते, म्हणजे मी सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यात मिक्स झाले, माझे व्हायब्रेशन पण खराब झाले अगदी. सज्जन सांगत ह्याच्यामुळेच महत्व आहे की काय कॉन्टेंट घ्यायचं, काय बघायचं सोशल मीडियावर, हे खूप ह्या बाबतीत एकदम निवड करून राहा. दिवसभर आपण कुठलीही कुणाबद्दलची द्वेषाची पोस्ट वाचली, कुणाबद्दल असं वाचलं, त्या क्षणाला आपण तिथून बाहेर पडलं पाहिजे. त्या लोकांनाही नावं नाही ठेवायची की जे लोक त्याच्यावर टीका करतात, कारण त्यांचा पण एक जर्नी जेव्हा ते जागी होतील तेव्हा होतील. त्यामुळे ते काहीही न करता ह्या सगळ्या गोष्टींपासून बाहेर या, लांब राहा. हे काहीही कामाचं नाहीये. वर्षानुवर्ष लोक एकमेकांवर टीका करतात, जाऊन त्याच्यावर हे करत बसतात, ह्याच्यातच सगळं जातं. आपण जेव्हा आध्यात्मिक प्रवासात आहोत तेव्हा खास करून पॉझिटिव्ह राहण्यापेक्षाही महत्वाचं आहे की अलर्ट राहणं. माझे विचार कसे आहेत, मी कुठल्या गोष्टींचा, सोपं नाहीये ना सकारात्मक सकारात्मक. आपल्याला सकारात्मक विचारांसाठी युनिफाईड सारखा एखादा कोर्स करणं, म्हणजे अभ्यासक्रम सुरू करणं, स्वाध्याय करणं, सज्जन सांगते, या सगळ्या गोष्टी आपण करतो तेव्हा अंतःकरण शुद्धी व्हायला लागते. एका दोन दिवसात आपण सकारात्मक राहणं, होणं, याच्यापेक्षा महत्वाचं आहे की मी माझ्या विचारांबाबतीत जागृत होणं. एकदा जागरूकता आली की मग सकारात्मक आपण ऑटोमॅटिक होतो. फक्त जागरूकता पाहिजे की माझे विचार आत्ता हे असे आहेत, मला या माणसाचं बघितल्यानंतर माझ्या मनात पहिली रिॲक्शन काय, ते खडा टाकल्यावर तरंग जे उमटतात, माझं काय आत्ता मत आहे, काय फील होतंय मला, हे तरी माहित पाहिजे. म्हणून सगळं बंद करून टाका. सोशल मीडियाने फार एक प्रकारचा जो प्रभाव आहे ना आपल्यावर, तो फार वाईट आहे. जर अशा सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आपण वाचत असू तर, किती युद्धाच्या गोष्टी वाचायच्या, किती काय वाचायचं, सगळं आपण ठरवायचं. त्यामुळे जे काही आपण आत घेतोय ना, अगदी जेवण जेवल्यासारखं समजा की मी अन्न जास्त खाल्लं, चुकीचं अन्न खाल्लं, जंक फूड खाल्लं तर जसं माझी जाडी वाढती, वजन वाढतं, जे काही त्रास होतात, तसंच अगदी आपल्या कॉन्टेंटच्या बाबतीत अगदी अवेअर राहा. अगदी पूर्ण पूर्ण
डोळे कान सगळं उघडं ठेवून, की उगाचच फ्लो मध्ये आपण एक 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 रील बघतोय किंवा अजून पुढे बघतोय असं करू नका. जी काही तुम्ही कमवत आहात ना इथं सगळं किंवा दुसऱ्या तुमच्या साधनेमधून सगळं चाललंय ते तिथं. ठीक आहे. तर ह्या बाबतीत थोडं तुम्ही थोडं नाही जास्तच जागरूक व्हा. आपला जो खऱ्या इच्छांचा दावा करणे हा जो धडा आहे त्यामध्ये सगळ्यात काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण 2 दिवस ऐकल्या त्या म्हणजे क्षमाशीलता, कृतज्ञता आणि प्रेमाने आपण निसर्गातल्या सुद्धा आपल्याला जे काही घरात सुद्धा आहेत त्या प्रत्येक गोष्टीचे आपण आभार माना, आभार माना. का? कारण त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. आनंद घेण्यासाठी, वापरासाठी. त्या वापरताना आपल्या हृदयात कृतज्ञता असलीच पाहिजे, की हे जे काही आहे ते ईश्वराच्या विचारातनं आलंय. अगदी आपल्या अंगाच्या वस्त्रांपासून घरातल्या प्रत्येक साधनामध्ये ईश्वराचा विचार आहे. आणि त्या गोष्टी मला आनंद देतात, मदत करतायत, मी त्या वापरते. अशा सगळ्या गोष्टींचे आपण रोज आभार मानले पाहिजेत. दुसरी गोष्ट क्षमाशीलता, की मी किमान क्षमा करायला तयार आहे. आणि मला हे माहिती आहे, की ते सगळं जे होतंय ते मला शिकवण्यासाठीच होतंय. यासाठी आपण त्यांना क्षमाशीलता म्हणजेच प्रेम पाठवतो. आणि तिसरी आहे प्रेम असणं प्रत्येक गोष्टीबद्दल. ह्या 3 बेसिक गोष्टी आहेत, जे पुढच्या धड्यामध्ये आपण जेव्हा ते वाक्य म्हणू मॅनिफेस्टेशनचं त्याच्यामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे, की मी माझ्या ईश्वरासोबत एक होऊन हा दावा करतो असं ते वाक्य पुढे जाऊन. तर त्याच्यामध्ये क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने असं असं म्हणतो आपण आणि मग आपली इच्छा मॅनिफेस्ट कशी करायची ते बघतो. म्हणून ही त्याची प्रॅक्टिस आहे. या धड्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे, की कृतज्ञता पाहिजे, आभार पाहिजेत आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आपण बोलतो तेव्हा. दुसरी गोष्ट की आपण कुणाच्या फ्री विलमध्ये हस्तक्षेप करत नाहीयेत ना, की मी इच्छा व्यक्त करताना त्या इच्छेनी दुसऱ्या माणसाचं मन नाहीये, त्याची इच्छा नाहीये, पण मी उगाचच माझ्या साईडने म्हणते. याच्यावर फार व्यवस्थित लक्ष द्या. माझी स्वतःची इच्छा असेल ना, की मला काहीतरी असं करायचंय निर्माण किंवा मला कुठेतरी जॉबला जायचंय, मला बिझनेस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्यामध्ये मी फक्त एकटीच आहे. मी फक्त माझ्यापुरतं बघतीये. की असं आहे किंवा मला हे करायचंय, मला सुरुवात करायची असं काहीतरी बिझनेस, पैसे कमवणं किंवा ह्या गोष्टींमध्ये त्याच्यात काही नाहीये प्रॉब्लेम. पण जिथं 4 लोक येतात, अशी कुठली आपण इच्छा करू, जसं आपण बघितलं काल घर घेताना, त्या घरामध्ये अनेक लोक राहणार आहेत. तर त्या पद्धतीने थोडा विचार करा, की अशा आपण इच्छा कुठल्या करतो. त्याच्यामध्ये दुसऱ्यांची फ्री विल तर कॉम्प्रोमाइज होत नाहीये ना, ह्याचा आपण विचार करायचा. मला वाटतं ह्या 2-3च गोष्टी आहेत. ठीक आहे. तर आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत, की आपल्या खऱ्या इच्छा कुठल्या आहेत. आपल्या आई-वडिलांनी सांगितलेल्या, समाजाकडून आलेल्या, मित्र-मैत्रिणींकडून आलेल्या अशा इच्छा ज्या आपल्यावर लादल्या गेल्यात, त्या मी माझ्या समजून बसते का? तर ह्या पद्धतीने आपण हे पहिलं बघणार, की माझ्या इच्छा खऱ्या कुठल्या आहेत आणि मग आपण पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं मॅनिफेस्टेशनकडे जाणार आहोत. आपण डोळे मिटू, आपल्या हृदयात जाऊ आणि आज आपल्या उच्च स्वला विचारू, की माझ्या खऱ्या इच्छा सांगा. करेक्ट आहे? तर डोळे मिटा. शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये अगदी स्वतःला रिलॅक्स करून बसा. आपल्या हृदयामध्ये अगदी आनंदाचे, प्रेमाचे भाव ठेवा. कुठलंही टेन्शन, बर्डन न घेता आरामदायी स्थितीमध्ये ही वेळ आता आपल्या उच्च स्वला जोडली जाण्याची या आनंदामध्ये बसा. पूर्णपणे हृदय ओपन करून, खुलून, रिलॅक्स होऊन, स्थिर होऊन दिवसभर आपण ज्या कुठल्या विचारांमध्ये होतो, भावनांमध्ये होतो, हे सगळं बाहेर काढून आता या क्षणाला मी केवळ माझ्या उच्च स्वसोबत एक होण्यासाठी शांत बसतीये. काही करायचं नाही. आपण केवळ या फ्लो सोबत, या प्रवाहासोबत वाहत वाहत जायचंय. त्यामुळे कुठलाही स्ट्रेस न घेता अगदी रिलॅक्स होऊन बसा. आपले सगळं शरीर एकदा वरून खालपर्यंत, मस्तकापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळं रिलॅक्स करून शिथिल आणि सैल सोडून बसा. म्हणजे खांदे ढिले सोडा, पाय, पाठ, कंबर
आपलं मस्तक पूर्ण ढिलं सोडत शिथिल अवस्थेमध्ये अजून सैल, अजून सैल. पाठीचा कणा मात्र ताठ ठेवा. बाकी सगळं शरीर जितकं रिलॅक्स करता येईल. आपले हात पाय सोडून द्या, ताण त्याच्यातलं अगदी ढिलं करून सोडा. बसा पूर्ण रिलॅक्स अवस्थेमध्ये एकदम, की आता आपण या वेळेमध्ये केवळ आपल्या उच्चस्वासोबत, आपल्या ईश्वरासोबत शांत होऊन फक्त जागृत राहा. ध्यान अवस्थेमध्ये, ट्रान्समध्ये जाऊ नका. दीर्घ श्वास घेत आपल्या शरीराला पुन्हा एकदा थोडस रिलॅक्स करा. मोठे मोठे श्वास आपल्या नाकाने घेत तोंडाने बाहेर सोडत आपण सगळे वर्तमानात आलोय का एकदा चेक करा. मी माझ्या शरीरात आहे का आता? माझा चेहरा जाणवतोय का मला बघा. डोळे, कान, नाक. आले का मी वर्तमानात माझ्या शरीरात? आता या श्वासांसोबत हळूहळू आपल्या छातीच्या मध्यभागी जाऊ. आपल्या छातीच्या मधोमध आपले श्वास सुरू आहेत. सुंदर श्वासांची ये जा, कोमल, सहज, अगदी सहज. एक एक दीर्घ श्वास घ्या. छाती, पोट फुलवून भरपूर श्वास आतमध्ये घ्या आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे सगळे एक एक श्वास आपला लक्ष देऊन बघा. येताना, जाताना. अगदी आतून आपल्या हृदयात जाऊन आता म्हणू. आपल्या हृदयाची स्पंदनं जाणवत आहेत का बघा. इतके शांत व्हा, इतके शांत व्हा. हृदयाची धडधड सुद्धा ऐकू आली पाहिजे. एक एक हार्टबीट, स्पंदन. मी केवळ माझ्यावर पूर्ण लक्ष देऊन आता या क्षणामध्ये, या क्षणामध्ये मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. कारण मी पूर्ण माझ्या हृदयात उतरले. छातीच्या मधोमध, खोलवर, अजून खोलवर, आत खोलात जाती. एक एक श्वासांनी खोलवर उतरती. मी, माझा ईश्वर एकरूप आहोत, एक आहोत. माझा भगवंत, माझा परमेश्वर. प्रेम, करुणा, आनंद, सुख, शांती, समाधान, उत्साह. म्हणून मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, सुख, शांती, उत्साह, समाधान, सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ, बुद्धिमत्ता आहे.
आपण सगळेजण त्या गुणांमध्ये आहोत. आपल्या हृदयात जाणवतंय का बघा? मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वर माझ्या आत आहे. माझ्या उच्च स्वसोबत मी एक आहे. माझ्या आत्म्यासोबत, जो माझा ईश्वर आहे. आणि त्याचे सगळे गुण आणि विचार माझेत. माझा प्रत्येक विचार, माझा प्रत्येक श्वास माझ्या ईश्वराचा आहे. माझ्या आतून माझा ईश्वर हे सगळे अनुभव घेतोय. आपला एक एक श्वास आपल्या ईश्वराचा आहे. म्हणा, माझा श्वास माझ्या ईश्वराचा. आपल्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला, आपल्या ईश्वराला, आपल्या उच्च स्वला, सगळ्यांना प्रेम वाहू दे. जाऊ दे प्रेम बाहेर, सगळ्यांना पाठवा. जिथं जिथं तुमचं लक्ष जातंय, नद्या, डोंगर, वनस्पती, जीवजंतू, जिथं कुठं जातंय जाऊ दे. कारण मी प्रेमाचा झरा आहे. निस्वार्थी प्रेमाचा झरा वाहत असतो. न संपणारा, न आटणारा झरा आहे. भरपूर ऊर्जा पाठवा. आपल्या हृदयातून भरपूर पाठवा. संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी माता, आपले सगळे कुटुंबीय, जे आपल्याला आवडतात, नाही आवडत, सगळ्यांना द्या पाठवून. आपल्या बाबाजींना पाठवा. आपल्या पितामांना पाठवा. आपल्या इष्ट देवतेला, सद्गुरूला, आपल्या आई वडिलांना, सगळ्यांना पाठवा. सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनलेत. सगळे प्रेम आहेत. सगळे ईश्वरच आहेत. हृदयात प्रेम आणि विचारात ईश्वर आत्ता आपल्या. आपला श्वास ईश्वराचा श्वास आहे. आपण पूर्ण ईश्वरासोबत एक झालोय, एकीकृत, युनिफाईड झालोय. आता म्हणा, माझ्या आभामध्ये आलेल्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळे ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुम्ही शांतपणे तुमच्या योग्य स्थानी जा. हृदयात श्वास फील करा. हे उच्च स्व या सगळ्यांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझी आभा मी आता उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आपल्या हृदयातल्या प्रेमातच राहा आणि म्हणा, हे माझा प्रिय, सुंदर, उच्च आत्मा, माझा हायर सेल्फ. मी म्हणजे तू आहे. तू म्हणजे मी आहे. आपण संपूर्ण आहोत. हे मला तुझ्यामुळेच कळलं. त्यासाठी
तुझे अनेक आभार आहेत. मला तू माझ्या खऱ्या इच्छा सांग, ज्या ईश्वराच्या सुद्धा इच्छा आहेत माझ्यासाठी. त्या खऱ्या इच्छा काय आहेत हे तू मला सांग. ह्याच अवस्थेत राहा. काय विचार प्रकट होतोय ते बघा. हृदयातच राहा. ह्याच अवस्थेमध्ये बसून राहा. हृदयामधून जी काही इच्छा येते ती या सत्रातून बाहेर आल्यावर लिहून ठेवा. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.